काय चालू आहे महाराष्ट्रात? हे एक्स्ट्रा ज्युडिशियल अथॉरिटीज कुठनं निर्माण होत आहेत? कायद्याच्या कक्षेच्या बाहेर जाऊन स्वतंत्रप्रमाणे नवीन स्वतःचा कायदा निर्माण करून न्याय व्यवस्था चालवण्याचा हा कोण प्रयत्न करतंय? आणि त्याला महाराष्ट्र मान्यता देणार आहे का? आज अक्षय शिंदे त्या घरात आहे, आज सोमनाथ सूर्यवंशी त्या घरात आहे, उद्या तो तुमच्या घरात येणार आहे. जेव्हा पोलिसी राज्य निर्माण होतं तेव्हा मग ते कोणाचं काय बघत नाहीत. म्हणून पोलीस स्टेट इज ऑलवेज अ डेंजरस स्टेट अँड द बिगेस्ट थ्रेट टू डेमोक्रेसी इज अ पोलीस स्टेट. सर, एकीकडे बीडमध्ये देशमुख यांची हत्या प्रकरणामध्ये सुरेश दास म्हणतात की त्या प्रकरणात चौकशी झाली पाहिजे आणि राजीनामा दिला पाहिजे, आणि दुसरीकडे तेच सुरेश दास पोलिसांना घेतला. मला तेच म्हणायचं ना, असा अचानक त्यांच्या मनामध्ये काय ते बहुतेक ते गंगास्नान वगैरे करून आलेले दिसत आहेत. त्यामुळे क्षमाशीलता वगैरे त्यांच्या हृदयामध्ये आलेली असेल. मला माहीत नाही त्यांच्यात काय काय बदल झाला आहे, पण त्यांचं हे जे वक्तव्य आहे ते अमान्य आहे. त्यांनी जरूर त्या वक्तव्याचं पाठराखण करावी. आमच्यासारखी त्याला विरोध करणार आणि आम्ही सोमनाथ सूर्यवंशीच्या शेवटच्या क्षणापर्यंत त्याला न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करणार. नाही, मग जर हेच त्यांचं हे जे लॉजिक आहे, हे जे तर्क आहे, तार्किक आहे, काय त्याला म्हणतात ते, तर मग धनंजय मुंडेंना कशाला बोलायचं? मग वाल्मिक कराडला कशाला बोलायचं? त्यांनाही माफ करून टाका. एवढ्या मोठ्या मनाचे आहात तुम्ही तर. एकाला एक न्याय आणि दुसऱ्याला दुसरा न्याय नाही चालत जगामध्ये. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेलं एव्हरीबडी इज कॉमन इन फ्रंट ऑफ द लॉ. सर्व समान आहेत कायद्यासमोर. ह्याच्यात पण तुम्हाला जात दिसते? आश्चर्य. आज हा विषय नाही, आज दुसऱ्या विषयावर आहोत. देखो, ऐसा है, ब्राह्मण होने की जो परिकल्पना है, जिसको ज्ञान है, जो पढ़ा लिखा है, जो ज्ञानी है, वो ब्राह्मण है. और उसके लिए वो वेदों में लिखे हुए कई जो भी है वो पढ़ के दिखाते हैं. यानी जो पिछड़े समाज के लोग हैं वो पढ़े लिखे हो जाएंगे तो ब्राह्मण हो जाएंगे. ये ब्राह्मण के सिवा दुनिया में कोई पढ़ा लिखा है ही नहीं. इसका सीधा अर्थ यह है. तो चातुर्वर्ण की मूल परिकल्पना ही यह है. ब्राह्मण. बाकी वही कहा राहुल सोलापुरकर ने की एवढे शिकलेले, सावरलेले, अभ्यासू, व्यासंगी ते ब्राह्मणच असू शकतात ना. आणि आचार्य प्रल्हाद केशव आत्रेंनी काय म्हटलंय मी लिहिलंय आज, वाचून माझा मोबाईल मी लिहिले. आचार्य प्रल्हाद केशव आत्रे यांनी माननीय भीमराव आंबेडकरांच्या एकंदर व्यक्तिमत्वाबद्दल एका 10 ओळीमध्ये काय लिहिलंय महाराष्ट्राने वाचावं. बाबासाहेब म्हणतात, आचार्य आत्रे म्हणतात, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एवढा प्रचंड बुद्धीचा, विद्वत्तेचा आणि कर्तृत्वाचा दुसरा एकही महाराष्ट्रीयन माणूस आज आम्हाला तरी दिसत नाही. भांडारकर, टिळक, रानडे, तेलंग, केतकर आणि राजवाडे यांची निर्भय ज्ञानोपसनेची परंपरा तितक्याच तपश्चर्याने आणि अधिकाराने पुढे चालवणारा महर्षी महाराष्ट्रात आज कोण आहे हे आम्ही विचारतो. महार जातीत जन्माला आलेला हा माणूस वृत्तीने
व्यासंगाने आणि अधिकाराने ब्राह्मणापेक्षाही अधिक